राहुल नावाचा एक विद्यार्थी असतो आणि तो काय करतो, जशा काय परीक्षा संपल्या 10वीच्या तसा त्याच्या एन्जॉयमेंटला काय करतो, तो स्टार्टिंग करतो. तो विचार करतो की आता खूप वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे आणि हे 2 महिने आपण काय करायचं, फुल एन्जॉय करायचा. मग तो मूवीज बघणं असेल, मोबाईलवरती रील्स बघणं असेल, मोबाईलवरती गेम खेळणं असेल किंवा मित्रांसोबत इकडे तिकडे टाइमपास करणं असेल, अशा सगळ्या गोष्टी हा पूर्ण 2 महिन्यामध्ये तो करत असतो. ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस राहुलला खूप सारं कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन असतं त्याच्या करिअरच्या बद्दल. कोणतं कन्फ्युजन की त्याला वाटतं की आपण सायन्स घ्यावं, आर्ट घ्यावं की कॉमर्स घ्यावं. पॅरेंट्स सांगतात सायन्स घ्या, त्याच्यानंतर मामाची लोक सांगतात, मामाची मुलं सांगतात किंवा मामा सांगतो की कॉमर्स घ्या आणि त्याला वाटतं की हे 2 आपल्याला भेटणार नाहीत. त्याच्यामुळे तो खूप कन्फ्यूज होतो आणि अशा कशा पद्धतीनं तो 11वीमध्ये ॲडमिशन घेतो एखाद्या स्ट्रीममध्ये. ज्यानंतर तो स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेतो त्याला एवढं कन्फ्युजन होतं किंवा एवढा अडचणीचा सामना करावा लागतो की त्याला कळतं की हे 2 महिने आपण काय केले. आणि दुसऱ्या बाजूला तो अमोल नावाचा एक विद्यार्थी असतो जो काय करतो की त्याला विचार येतो की आपण 2 वर्षभर खूप अभ्यास केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. मग तो काय करतो, एन्जॉय करत असताना तो स्मार्ट पद्धतीने एन्जॉय करायचा आहे असा तो स्वतःशी ठरवतो. मग तो अमोल जो काय करतो तर या 2 महिन्यामध्ये व्यवस्थित त्याचा तो एन्जॉय करत असतो आणि त्यासोबतच त्याच्या फ्युचरचं तो प्लॅनिंग करत असतो, करिअरचं तो प्लॅनिंग करत असतो. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस त्याला जास्त कन्फ्युजन न होता तो डायरेक्टली सगळ्यांचे सल्ला घेत असतो. वडिलांचा म्हणजे पॅरेंट्सचा सल्ला घेतो, मामाचा सल्ला घेतो, मामाच्या मुलांचा सल्ला घेतो, मावशी असतील त्यांच्याकडचे असेल सगळ्यांचा तो सल्ला घेतो, मित्रांचा, मैत्रिणींचा, टीचरांचा. आणि त्याचा जो डिसिजन आहे तर तो त्यांनी ठामपणे घेतलेला असतो. रिझल्ट लागल्यानंतर 11वीमध्ये प्रवेश करतो आणि तिथून त्याच्या लाईफला एकदम क्लॅरिटी भेटत असते. कारण मागचे जे 2 महिने आहेत रिझल्ट लागल्यानंतरचे ते एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी एन्जॉय केलेले असतात आणि त्या स्मार्ट पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं असतं. मग आता डिसिजन तुमच्या हातात आहे, तुम्हाला राहुल बनायचं आहे का अमोल बनायचं आहे. राहिलेले हे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यातच तुम्ही ठरवणार आहे की तुम्हाला काय बनायचं आहे. ते 2 महिने नुसते मजा करायचे नाहीत तर तुमचं फ्युचर प्लॅनिंग किंवा तुमचं फ्युचर क्लॅरिटी भेटण्यासाठी तुम्हाला हे 2 महिने यूज करायचे आहे. मग काय करणार आहे, तुम्हाला पहिली गोष्ट माहिती पाहिजे की तुम्ही कोणत्या स्ट्रीमला जाणार आहे. ठीक आहे, आता 10वी झाली तर 10वी झाल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी प्रामुख्यानं माहिती असल्या पाहिजे. पहिली गोष्ट तुमचं बेसिक एकदम क्लिअर असलं पाहिजे. मग तुम्ही सायन्सला जात असाल किंवा कॉमर्सला जात असाल किंवा आर्टला जात असाल, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठले तुम्हाला जर स्ट्रीम्स आवडत असतील त्याच्यामध्ये येतं तुमचं पॉलिटेक्निक असेल किंवा ITI असेल. कुठल्याही विद्यार्थ्यांना खूप सारे चान्सेस आहेत की तुम्ही हे सगळी पहिली इन्फॉर्मेशन घ्या. त्याच्यानंतर या 2 महिन्यामध्ये व्यवस्थित त्या सगळ्यांचा अभ्यास करा. समजा तुम्हाला सायन्सला जायचं आहे आणि तुम्ही जर त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन घेतली नाही मग तुम्हाला 11वीला गेल्यानंतर ते खूप डिफिकल्ट जाणार आहे. आणि महाराष्ट्रातले 90% विद्यार्थी मराठी मीडियममध्ये शिकत असतात. त्यांचा पुढे चालून इंटरेस्ट सायन्समध्ये जागत असतो, परंतु इंग्लिश येत नसल्यामुळं किंवा इंग्लिश कच्चं असल्यामुळं पुढे चालून त्या विषयांमध्ये त्यांना डिफिकल्टीज फेस करावी लागते. कारण 11वीच्या नंतरचं शिक्षण तुमचं सगळं कशामध्ये असायला पाहिजे, इंग्लिशमध्ये असायला पाहिजे. जर तुम्ही कॉमर्स घेत असाल तर कॉमर्स सुद्धा तुम्ही इंग्लिश मीडियम मधून करा, कारण अपॉर्च्युनिटीज त्याला जास्त आहेत. तुम्ही तुमचं हे 2 महिने तुमचं फ्युचर सेट करण्यासाठी कसं यूज करता त्याच्यावरती डिपेंड आहे. 2 महिने कसं यूज करता. ठीक आहे, पहिली गोष्ट काय तर हे पहिले रिझल्ट तुमचा जर पेपर आहे 18 मार्चला संपतो, त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस काय करा, तुम्ही रिलॅक्स करा, एकदम मस्तपैकी आराम, मित्रांसोबत फिरा, तुम्हाला मूवीज जे आवडतात, गेम्स जे आवडतात ते खेळा 2 ते 3 दिवस. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, तुम्हाला जी स्ट्रीम निवडायची आहे पहिले स्वतःचा विचार करा. तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी जमतेत, कोणत्या गोष्टीचं तुमच्याकडे नॉलेज आहे, कोणत्या गोष्टी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी सोप्या जातात आणि तुमचा कोणत्या गोष्टी करायला जास्त आवडत असतात. तुम्हाला विषय कोणता आवडतो, सायन्समध्ये आवडतो विषय का, मॅथ विषय आवडतो का, इंग्लिश विषय आवडतो का, तुम्हाला बिझनेसचे कुठले विषय आवडतात. ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन पहिले काढा. तुम्हाला जो इंटरेस्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवा. मग तुम्हाला सायन्सला जायचं आहे का, आर्टला जायचं आहे का, कॉमर्सला जायचं आहे. मग जर तुम्हाला सायन्सला जायचं असेल तर तुम्हाला 11वीचं नियोजन ह्या 2 महिन्यामध्येच करावं लागतं. सायन्समध्ये जात असताना तुम्हाला PCMB ग्रुप घ्यायचा आहे का, PCB ग्रुप घ्यायचा आहे का, PCM घ्यायचा, म्हणजे जनरल सायन्स असतं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी मॅथ घ्यावं लागतं आणि MBBS किंवा मेडिकलला जाण्यासाठी तुम्हाला बायोलॉजी घ्यावं लागतं. ह्याचा सुद्धा तुम्हाला याच काळामध्ये अभ्यास करायचा आहे, कारण जेणेकरून रिझल्ट लागल्या तुम्हाला जास्त कन्फ्युजन नाही. तुम्हाला फक्त कॉलेज निवडण्यासाठी तुम्हाला कन्फ्युजन व्हायला पाहिजे, जे की तुमचं मार्क वाढवल किंवा मार्कावरती डिपेंड असतं, त्याच्या मेरिटवरती डिपेंड असतं तुम्हाला कॉलेज भेटणं.
ठीक आहे. पहिली गोष्ट होती तुम्हाला तुमची स्ट्रीम निवडायची आहे. कॉमर्स घेत असाल तर इंग्लिश मिडियममधलं कॉमर्स घ्या. त्याच्यानंतर सायन्स घ्यायचं असेल तर सायन्समध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत. एक PCMB ग्रुप आहे जनरल, त्याच्यानंतर PCB ग्रुप आहे मेडिकलसाठी आणि PCM ग्रुप आहे तो कशासाठी, इंजिनिअरिंगसाठी. या 3 गोष्टी तुम्हाला सायन्स घेताना लक्षात ठेवायच्या आहेत. मग सपोज तुम्ही सायन्स घ्यायचं ठरवलं, मग तुम्हाला फिजिक्सचे एकदम बेसिक क्लिअर करून घ्यायचं या 2 महिन्यामध्ये, केमिस्ट्रीच्या बेसिक क्लिअर करून घ्यायचे आहेत. हे झालं तुमचं प्रायमरी लेवलचं सायन्समध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती कॉमर्स. ज्यावेळेस तुम्ही कॉमर्सचा विचार करता तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कॉमर्समध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात, त्या सब्जेक्टमध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, या सगळ्यांची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला याच काळामध्ये करायची आहे. मी म्हणत नाही पूर्ण दिवसभर अभ्यास करा, है ना, वर्षभर अभ्यास केलेला आहे. फक्त स्मार्ट पद्धतीनं काय करा, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्याच्याबद्दलची तुमच्याकडे इन्फॉर्मेशन, प्रायमरी इन्फॉर्मेशन, बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे. विदाऊट इन्फॉर्मेशन जर तुम्ही एका क्षेत्रामध्ये गेला तर तुम्ही डुबून जाता, म्हणजेच पोहायला येत नाही आणि पाण्यामध्ये जर उडी मारलं तर तुम्हाला तुमचा जीव द्यावा लागतो, गमवावा लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळं ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं माहितीपूर्ण तुम्ही गेलं पाहिजे. ठीक आहे. पहिली गोष्ट होती तुमचं स्ट्रीम निवडण्यासाठी किंवा फॅकल्टी निवडण्यासाठी तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून. मग अजून दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला, तर या 2 महिन्यामध्ये तुम्हाला बेसिक क्लिअर करायचे आहेत. कोणते 2 विषय घ्यायचे तुम्हाला, मॅथमॅटिक्स हा जो विषय आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश, या 2 विषयांचं जे काही बेसिक आहे आतापर्यंत जेवढे काही तुम्हाला क्लिअर झालेल्या नाहीत गोष्टी 10वी पर्यंत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. मग आता हे करत असताना काय करणार आहे, तुम्ही स्टेट बोर्डला आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 5वी पासून ते 10वी पर्यंत जेवढे काही मॅथमॅटिक्सचे बुक्स आहेत त्या सगळ्या मॅथमॅटिक्सच्या बुक्समधले महत्त्वाचे जे कॉन्सेप्ट आहेत, महत्त्वाचे जे फॉर्म्युले आहेत, ते सगळे फॉर्म्युले डायरी बनवा. त्या डायरीमध्ये नोट करून ठेवा, जे की तुम्हाला पुढे चालून कामाला येणार आहेत आणि तुमचं एकदम बेसिक काय होईल, स्ट्रॉंग होईल. त्याच्यानंतर इंग्लिशचा विषय येतो. इंग्लिश मस्ट आहे. अगोदर सांगितले तुम्हाला, इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे, आपल्या महाराष्ट्रापुरती नाही किंवा भारतापुरती नाही, तर ही ग्लोबल लँग्वेज आहे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे. समजा तुम्ही सायन्स घेतलं आणि इंजिनियर झाला, तुम्ही कम्प्युटर इंजिनियर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असेल किंवा मेकॅनिकल इंजिनियर असेल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुमचा इंटरव्ह्यू हा इंग्लिशमध्येच असतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन तुम्हाला डेव्हलप करायचे. बेसिक इंग्लिश ग्रामर करा, बेसिक आहे ते. त्याच्यानंतर कम्युनिकेशनचा कोर्स करा कुठेतरी ऑफलाईन आणि जास्तीत जास्त त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहायचा प्रयत्न करा. इंग्लिश ही लँग्वेज आहे आणि ती बोलल्याशिवाय आपल्याला जमत नाही किंवा बोलल्याशिवाय आपण ती शिकत नाही. त्याच्यामुळं मॅथ एक करा चांगल्या पद्धतीनं आणि इंग्लिशचं एक कम्युनिकेशन व्यवस्थित स्ट्रॉंग करा, बिल्ड करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. माझा तिसरी गोष्ट आहे स्किल डेव्हलपमेंट करायची तुम्हाला, जे की तुम्हाला भविष्यामध्ये 2-4 पैसे मिळवून देण्यासाठी काय होईल, हेल्प होईल. हे जे जग आहे ना, हे 21वे शतक आहे ना, खूप कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, एवढं कॉम्पिटिशन आहे ना. तुम्ही म्हणत असाल की सर आर्टचं कसं काय सांगितलं नाही, तर आर्ट जे विद्यार्थी घ्यायचा विचार करत आहेत ते तुम्हाला कॉमर्स आणि सायन्स करून सुद्धा नंतर आर्टमध्ये येता येतं. म्हणजे कसं, जर तुम्ही 11वीला सायन्स घेतलं किंवा कॉमर्स घेतलं, 11वी-12वी तुम्ही असं तसंच केली, रडत पडत सळत केली तुम्ही, 11वी-12वी जमलं नाही तरी तुम्ही केलं, पास झालं, बाय चान्स कसा तरी 60-70% पडले आणि पुढे तुम्हाला सायन्स झेपत नाही किंवा तुम्हाला BSc करता येत नाही किंवा इंजिनिअरिंगला नंबर नाही लागला किंवा मेडिकलला नंबर नाही लागला, तर त्या टाइमला तुम्ही काय करू शकता की आर्टमध्ये शिफ्ट होऊ शकता. परंतु जर तुम्ही 11वी-12वीला आर्ट घेतलं आणि जर तुमचा नंतर इंटरेस्ट जागा झाला, मला सायन्स करावं वाटतं किंवा काय म्हणतात एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये जाऊ शकतो, फक्त बाकी केमिस्ट्रीची आवड असेल, फिजिक्सची आवड असेल, मॅथमॅटिक्सची आवड असेल, बायोलॉजीची आवड असेल, मायक्रोबायोलॉजीची आवड असेल, बायोटेक्नॉलॉजीची आवड असेल, तर तुम्ही आर्टमधून सायन्समध्ये जाऊ शकत नाही. कितीही हुशार असलात तरी त्याला थोडे बॅरिकेड्स येत असतात, कारण तुमचं बॅकग्राऊंड नॉलेज थोडं कमी असतं. म्हणून पहिले सायन्स घ्या, कॉमर्स घ्या वाटलंच तर, नंतर तुम्हाला आर्टमध्ये जाता येतं. तर जे विद्यार्थी पुढे चालून कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तयारी करणार असतील तर त्यांनी सुद्धा खूप काळजीनं काय करायचं आहे, तुमचं बेसिक एकदम फंडामेंटल स्ट्रॉंग करून ठेवायचं आहे. मग 11वी-12वी करून नीट JEE करत असतात, त्याची सुद्धा प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या. काय कॉम्पिटिशन आहे, किती पर्सेंटेज सक्सेस रेशो आहे, त्याच्यानंतर MPSC वाले UPSC वाले हे जे करणार आहेत, तर त्यांनी थोडं काळजीपूर्वक सगळी माहिती इन्फॉर्मेशन काढून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उतरायचा प्रयत्न करा. काय सांगत होतो मी, तर स्किल डेव्हलपमेंटचं सांगत होतो. आता स्किल डेव्हलपमेंट ज्यावेळेस सांगत असतो आपण, त्यावेळेस हे जग जे आहे, हे जे युग आहे 21व्या शतकात, आपण AIच्या जमान्यामध्ये जगत असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप सारे टूल्स आहेत
ChatGPT असेल त्याच्यात तुम्हाला कसं वापरायचं, त्याच्यानंतर AI चे खूप सारे टूल्स आहेत किंवा एडिटिंगच्या कोर्सेस आहेत ते करून घ्या. त्याच्यानंतर कम्प्युटरमध्ये आता नुसतं MSCIT न करण्यापेक्षा MSCIT मध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करता आलं तर त्याच्यामध्ये टॅली करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते एक्सेल जे आहे, MS एक्सेल म्हणतो आपण त्याला, एक्सेल एकदम डिटेलमध्ये आणि डीपमध्ये करून घ्या या 2 महिन्यामध्ये. आता तर म्हणाल तुम्ही की सर वर्षभर आम्ही खूप सारा अभ्यास केलेला आहे, अजून तुम्ही अभ्यास करायला सांगताय. तर तसं नाही. तर हे जे टायमिंग आहे, 2 महिन्याचे जे काळ आहे, हा नुसता एन्जॉय करण्यासाठी नाही, तर तुम्हाला तुमचं फ्युचर सेट करण्यासाठी किंवा तुमचं फ्युचर बिल्डअप करण्यासाठी हा काळ जर तुम्ही वापरला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप सोप्या जाणार आहेत गोष्टी. जो हे 2 महिने एकदम काळजीपूर्वक वापरतो तोच विद्यार्थी 2 पावलं 4 पावलं इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढं असतो. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की 2 महिने नुसता एन्जॉय करायचा आहे का अभ्यास सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. काय होतं, जर तुम्ही 8 दिवस उपाशी राहिलं आणि 9व्या दिवशी जर पोटभर खाल्लं तर तुमचं पोट बिघडतं आणि तब्येत खराब होते. त्याच्यासाठी तुम्हाला दररोज टाइम टू टाइम काय करावं लागतं, थोडं थोडं खात जावं लागतं. तसंच आहे, आपल्याला एकाच दिवशी 10-12 तास अभ्यास करायचा नाही, तर ह्या 2 महिन्यामध्ये दिवसाचे 4 ते 5 तास तुम्ही स्वतःला द्या, अभ्यासाला द्या. त्याच्यानंतर वर्कआउट करा, चांगल्या सवयी लावून घ्या. मोबाईलवरती रील्स बघणं, रील्स स्क्रोल करणं हे बंद करा आणि तुम्ही स्वतःवरती फोकस करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती फोकस करा, स्वतःला विचारता, स्वतःला ओळखता, त्यावेळेस तुम्हाला सक्सेस खूप लवकर भेटत असतं. माझी इच्छा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये 21 ते 22 वर्ष चांगल्या पद्धतीने सक्सेस व्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये. जर तुम्ही चांगलं मोठ्या प्रकारचं एज्युकेशन घेत असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागतो आणि त्याला वेळ द्यावा लागतो. त्याच्यासाठी बेसिक एकदम स्ट्रॉंग करून ठेवा, काहीच अडचण येत नाही. जर बेसिक कच्चं असेल, फंडामेंटल्स जर कच्चे असतील, मग मला सांगा, एखादी बिल्डिंग बांधायची तुम्हाला, तुम्ही कळस खूप सजवलाय, तो कळस बिल्डिंगचा कळस खूप सजवलाय, पण पायात जर कच्चा असेल तर ते बिल्डिंग जास्त दिवस टिकणार आहे का? नाही टिकत, ती बिल्डिंग पडते. त्याच्यामुळे तुम्हाला बेस एकदम स्ट्रॉंग करावा लागतो. ठीक आहे. बेस म्हणतो आपण त्याला, बेसमेंट, बेस एकदम पक्का करावा लागतो, त्याच्यानंतरच कळस उभारतो, तो स्ट्रॉंग कळस असतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि 2 महिने एकदम काळजीपूर्वक तुम्हाला वापरायचे आहेत. तुमचा वेळ तुम्ही वेस्ट करू नका. वेळ सगळ्यात महत्त्वाची आहे. टाइम इज मनी म्हणतो आपण, मनीपेक्षा जास्त व्हॅल्युएबल आहे ते. ठीक आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं करिअर बिल्ड करा आणि काही जर प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रॉब्लेमला आपण सोल्युशन देऊ किंवा तुमचे जे समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करू. मग आता आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या 3 पैकी कोणती फील्ड घ्यायची याच्यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ घेणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कोणत्या कोणत्या आपल्याला संधी भेटत असतात फ्युचरमध्ये, ते सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये बघूयात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इकडं तिकडं त्यांचा वेळ घालवत आहेत. कृपया वेळ घालवू नका, वेळेचा सदुपयोग करा, वेळेची इज्जत करा, तर वेळ तुमची इज्जत करणार आहे. ठीक आहे. भेटूयात पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.